मित्रांनो, आपल्याला एवढं ऊन लागतंय तर विचार करा, ते काम करतात सकाळपासून ते काम करतात, त्यांना किती ऊन लागत असेल. मित्रांनो, मी पण एवढ्या उन्हात काम करू शकत नाही, कारण मी जास्त उन्हात काम केलं का माझी लगेच डोकी दुखते, कारण मला सवय नाही ना त्याच्यामुळं. तर विचार करा, ते सकाळपासून काम करतात, ते किती म्हणजे किती दमले असतील तरी ते काम करतात. तर आज आम्ही चाललो होतो आमच्या शेतावर, जरा 2 माणसं घेतलेत, तर त्यांना आम्ही जेवण घेऊन चाललेलो. बघा, माझ्या डोक्यावर जेवण आहे आणि आता पेप्सी आहे, तर म्हणलं पेप्सी जेवण जेवून चाललो. तर आता हा रस्ता जातो इकडं सावली फार्मकडं, पण इथून आमच्या शेताकडे रस्ता जातोय. तर आम्ही आता तिथून जातो. या बघा, आणि मित्रांनो, ऊन बघा किती पडलंय. 12 वाजलेत आणि 12च्या ठोक्यात आम्ही जेवण घेऊन चाललोय. बघा, आपल्यासाठी नऊन इथून वाटा आहे मग चल. बेकार एवढं ऊन लागतंय ना, भरपूर ऊन लागतंय, आणि आम्ही एवढ्या उन्हात चालू म्हणजे आता माणसं आहेत म्हणजे त्यांना जेवण घेऊन जायलाच लागेल. बघा, ते बाबा आले बघा, ते पण घेऊन येत आहे. हा, माणसं गेल्या 2, त्यांना चालू जेवण घेऊन. चप्पल बघ, सटक दे ना, त्याची वाटतं. अरे मी घेते का? नको राहू, घे. नाही नको, ते सटक का? नाही नाही सटकणार. तर बघा आमचं गाव. तर मित्रांनो बघा, या रस्त्याने आम्हाला आता तिकडं जायचं आहे. तर आम्ही आमचं गाव आहे बघा, आमच्या गावाचा थोडासा नजारा, आणि पेप्सी खात खात चाललोत. मित्रांनो बघा, पेप्सी घेतले, पेप्सी खात खात चाललोय. म्हणलं एवढं ऊन झालंय त्याच्यामुळं पेप्सी खात चाललोय. दीदी आपल्याला साप भेटला तर. अरे साप काय भेटला तर भेटला, एवढं उन्हात कशाला मरायला येतील. ते मग सावलेलं एकदम थंड जागेच्या ठिकाणी राहिला असतील. त्या दिवशी मित्रांनो खरंच शेणात विंचू भेटला आम्हाला, आणि तुला आईन बघितला ना, त्यामध्ये चावला असता. खरं बारीक खातील नव्हता. बाई आला तर इथून कसं जायचा, वाट राखे ना. मित्रांनो बघा, इथं गेट लावलेला, पण ते इथं तोडलंय आणि इथून वाट केली आहे, आणि माझ्या डोक्यावर बाई. बघा, गावाकडचे कसे लोक असतात, इथून वाट बंद केलेली, पण सगळं गेट तोडून वाट चालू केली. बघा, मग अरे इकडे शेती करतात ना, मग जायला रस्ता पाहिजेच ना, तर कुठून जातील लोक, समजायला पाहिजे. करू का? 3 मिनिटात झाला. मित्रांनो, तो बघा आमचा गाव दिसतोय, आणि आमच्या गावापासून आम्ही थोडंसं लांब आलोत, आणि आम्ही आता इकडं जंगलात चाललोत, कारण आमची शेतं इकडं आहेत, त्याच्यामुळे आम्ही आता इकडं चाललोत. आणि आमचा गाव बघा, त्या दिवशी व्हिडिओ काढलेला त्याच्यात तुम्हाला दाखवत होते ना, तिथं आम्ही शेण वावत होतो ना, तर तिथं आम्हाला जायचं आहे, कारण गवत काढायला घेतलं आहे, तर त्यांना आम्ही जेवण घेऊन आलो आहे. तर आता तिथं जायचं आहे, तर तुम्हाला दाखवते या. कारण हे राब बाजून झालेले आहे तिथले, तर पुढं राब करायचे टाकायचं आहे, त्याच्यामुळं जायला लागेल. कसला ऊन लागा तू, उन्हात काम करता ना.
मित्रांनो, आम्ही फक्त जेवणच घेऊन आलो तरी आम्हाला एवढं ऊन लागतंय. तर तिकडं बघा, ते उन्हात काम करतात, त्यांना किती ऊन लागत असेल बघा तुम्ही. शेतकरी राजा ब्रँड बोलते. ये आमचं एवढं मोठं शेत आहे आणि त्याला आम्ही पाटी बोलतोय. बघा किती मोठं शेत आहे आमचं. आणि तिथं बघा, तिथं आम्ही शेण टाकत होतो ना, तिथंच राब करायला घेतलंय. ते बोर पडल्यात वाटतं. एक दिसला मला. इथेच सावलाय फक्त. एवढंच येतो ना. इथेच तर भाकरी. मित्रांनो, आम्ही इथं जेवण ठेवतोय आता. आणि बघा, इथं पण बोर आहे. तर बघ जोस, चल बोर भेटतात का आपल्याला. असं पकड. तर मित्रांनो बघा, त्या दिवशी आम्ही शेण टाकत होतो. तर आता तिथं राब बनवायला घेतला आहे आईने. आणि ते बघा तिकडं उन्हात, एवढ्या उन्हात गवत काढतात. मित्रांनो, या बोरं खायला बघा, आम्ही बोरं शोधलेत खाली पडलेली. आणि आमची शेताच्या बांधावरची बोर आहे बघा. तिथं पण एक आहे आणि इथं एक आहे. आणि तिथं बघू, तिथून दिसणार नाही, पण तिथं एकदम पक्ष्याने घरटा बनवला आहे. तर मित्रांनो, बोरं खाते हे बघा. या तुम्ही पण बोरं खायला. मस्त गोड गोड बोरं आहेत. या बोरीचे लय गोड बोरं लागतात. गोड लागतात जाम बोरं. आम्ही जेव्हा छोटे होतो ना, तेव्हा शेतावर यायचो, तेव्हा पण भरपूर बोरं खायचो या बोरीची. आणि आता पण बघा, एवढी मला भेटलेत आणि मी खाते. ते मस्त गोड गोड लागतात. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, शेण टाकलेलं आम्ही त्या दिवशी, त्याच्यावरच गवत टाकलंय बघा. राब बनवायला घेतलाय. आणि ते बघा तिकडे आई, आजी आणि 2 माणसं घेतलेत. ते काम करतात तिकडं, गवत काढतात. आणि इथं टाकलंय ते बघा, एक राब तर बनवलंय. कारण बोलतात ना, जुनं ते सोनं असतं. तर खरंच मित्रांनो, जुनी माणसं खरंच खूप काम करतात. जुनी माणसं जेवढी काम करतात तेवढं आपल्याला खरंच आता होऊ शकत नाही. आणि बघा, त्याने एवढं सकाळपासून एवढं गवत काढल्याने टाकलंय. आणि आमचं शेत पण खूप मोठं आहे ना, याच्यात 4 राब करायला लागतात मित्रांनो. मित्रांनो, जेवण चालू आहे बघा. या जेवायला चिकन आहे. शेतावर जेवण मस्त गोड गोड लागतंय. मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे. आता चाललोत आम्ही घरी. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला, बाय बाय.